बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी, संघटनेचा प्रशासनाला इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील कथित बोगस दिव्यांग कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याने राष्ट्रीय अपंग तथा दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखेने प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे। संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी सांगितले की 18 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या उपोषणानंतर मिताली शेट्टी यांनी बैठक घेऊन कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते। संघटनेतर्फे तपासासाठी 8 कर्मचारी अधिकाऱ्यांची यादी प्रशासनाला देण्यात आली असून 3-4 महिने उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील सुमारे 300 संशयित दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादीही तयार करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नमस्कार साथियों, मी शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग तथा दिव्यांग महासंघ महाराष्ट्र राज्य। बोगस दिव्यांग कर्मचारी अधिकारी हे एक मोठं फॅड आहे आणि याच्यावर प्रशासकीय अधिकारी हे त्यावर लक्ष देत नाही आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही गेल्या डिसेंबर 18 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेण्याचं, उपोषण करण्याचं, आंदोलन करण्याचं माहिती दिलेली होती आणि त्या अनुषंगाने थोड्याच दिवसात सन्माननीय मिताली शेट्टी जिल्हाधिकारी यांनी आमच्यासोबत मीटिंग लावली आणि अशा प्रकारचे जे विषय आहेत, जे अडचणी आहेत, त्या त्वरित सोडवण्यात येतील असं त्यांनी आश्वासन लिखितमध्ये दिलेलं आहे। त्यानंतर 8 लोकांची नावं ही निघाली। ते 8 लोक हे आहेत। या 8 लोकांवर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। आज जवळपास 3-4 महिने होऊन गेले तरी यांच्यावर कारवाई होत नाही। त्यानंतर 300 लोकांची नावं समोर येत आहेत, दिव्यांगांची, जे अधिकारी कर्मचारी आहेत, परंतु अजून कुठली प्रक्रिया पार पडलेली नाही। हे का होत नाही? संबंधित अधिकारी लक्ष का देत नाही? नेमकं काय समजायचं? कुठे पाणी मुरत आहे असा तो मागचा प्रश्न समोर येतो आहे। तरी आज आम्ही जे जिल्हा प्रशासनाला एक माहिती देऊ इच्छितो किंवा त्यांना एक संकेत देऊ इच्छितो की त्यांनी या विषयातली त्वरित कारवाई केली पाहिजे, अन्यथा अजून आंदोलन करावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि म्हणून या दिव्यांग बोगस कर्मचारी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, ही आमच्या राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत। हे का होत नाही? याच्यासाठी कोण कारणीभूत आहेत? अशा लोकांवर सुद्धा आम्हाला वेळ आली तर शिस्तभंग आणि दप्तर दिरंगाईची कारवाई करावी लागेल, हा दुसरा पर्याय नाही। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।